रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः। रामरक्षा स्तोत्रातला अतिशय सुंदर असा हा श्लोक आहे. तर आपण आज रामरक्षा स्तोत्राबद्दल थोडंसं पाहणार आहोत. तर आपण बघतो की लहानपणापासूनच आपण शुभंकरोती म्हणत आलेलो आहे. शुभंकरोती सोबत आपण रामरक्षा स्तोत्राचं पठण करत आलेलो आहेत. मला आजही आठवते की माझे आजोबा मला दिवस मावळता दिवे लावणीच्या वेळेस रामरक्षा स्तोत्र म्हणायला सांगायचे. आम्ही सगळे नातवंड त्यांच्यासमोर त्यांचं ऐकून म्हणायचो. आजही ती वेळ आठवते. तर अशी ही रामरक्षा स्तोत्र पठण केल्याने म्हटल्याने आपल्या जीवनावर काय परिणाम होतात आणि आपलं जीवन किती सुखकर होतं हे आपल्याला थोडं सोप्या भाषेत पाहायचं आहे. तर नमस्कार, मी मीनाक्षी कुलकर्णी. तर आपण आज रामरक्षा स्तोत्राचं पठण करणार आहोत, पारायण करणार आहोत आणि त्याचा थोडक्यात सोप्या भाषेत आपण त्याचा अर्थ जाणून घेणार आहोत. तर रामरक्षा स्तोत्र म्हणजे काय? आपण रामरक्षा स्तोत्र हे खूपदा ऐकून आहोत, नाव ऐकून आहोत किंवा ऐकतो आपण. पण रामरक्षा स्तोत्राबद्दलची माहिती आपल्याला माहीत करायची आहे आणखी सविस्तर रूपामध्ये. तर रामरक्षा स्तोत्र हे आपल्याला बुधकौशिक ऋषींनी दिलेलं आहे. तर बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नामध्ये शंकरांनी स्वप्नात येऊन ही रामरक्षा त्यांना सांगितली आणि बुधकौशिक ऋषींनीही ती आपल्याला जशास तशी जी भगवंतानं सांगितली तीच दिलेली आहे. तर बुधकौशिक म्हणजे काय? तर बुध ह्या नावातच बुद्धी आहे. तर त्यांनी अतिशय बुद्धिपूर्वक ही रामरक्षा आपल्यासाठी सर्व जनमानसासाठी दिलेली आहे. तर ह्या रामरक्षेमध्ये रामरायाचे 19 नावांचं वर्णन केलेलं आहे. त्यांच्या गुणांचं वर्णन, त्याच्या रूपाचं वर्णन, त्यांच्या नातेसंबंधाचं वर्णन ह्या रामरक्षा स्तोत्रामध्ये केलेलं आहे आणि आपल्याला ते एक एक करत समजावून घ्यायचं आहे. तर रामरक्षा स्तोत्र म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे स्तोत्र आहे किंवा कर्मकांड आहे, कुठलेही स्तोत्र वगैरे म्हणताना, आणि हे फक्त वयस्क लोकांनी करायला हवं. तर हे असं काही नाही आहे. जसं प्रत्येक माणसाचा श्वास हा भगवंत चालवतो, तसंच प्रत्येकाने सुद्धा भगवंताच्या कृतज्ञतेचं म्हणजे उपकाराची जाणीव ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. म्हणून असं नाही की वय झाल्यावर आपल्याला भगवंताचं नाव घेता येईल, वय झाल्यावर भगवंताचं काम करता येईल. तर नाही, आपण प्रत्येकानेच भगवंताचं माझ्या वेळातून मला जेवढा वेळ काढता येईल, जेवढा देता येईल भगवंताच्या कृतज्ञतेसाठी तेवढा वेळ आपण काढायला हवा. म्हणूनच आपल्याला हे रामरक्षा स्तोत्राचं आपण दिवसभरातून एकदा तरी स्मरण केलं, चिंतन केलं, पठण केलं तरी आपल्या जीवनावरच त्याचे सकारात्मक परिणाम होणार आहेत. तर हे आपल्याला रामरक्षा स्तोत्र आज म्हणायचं पण आहे आणि समजून पण घ्यायचं आहे. तर आपण रामरक्षा स्तोत्र म्हणायला सुरुवात करूया. अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीता रामचंद्रो देवतः अनुष्टुप छंदः सीता शक्तिः श्रीमान हनुमान कीलकम श्री सीता रामचंद्र प्रीत्यर्थे रामरक्षा स्तोत्र जपे विनियोगः. तर हे रामरक्षा स्तोत्र आपल्याला बुधकौशिक ऋषींनी दिलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती असायला हवं. तर अथ ध्यानम, पुढचा श्लोक आपण घेऊया, मंत्र म्हणूया. ध्याये दाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढ सीता मुखकमलमिलल्लोचनन्नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानम. तर आपल्याला रामरक्षा म्हणण्यापूर्वी रामरायाचं स्मरण करायचे, ध्यान करायचे. आपण त्याला काही लगेच म्हणणार नाही की भगवंत माझं रक्षण कर, असं कर, तसं कर. तर मला अगोदर त्याचं ध्यान करायचे, त्याची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आणायची, मला पद्मासनात बसून त्याचं ध्यान करायचे. आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला मूर्तीपूजा दिलेली आहे आणि मूर्तीपूजा खरंच खूप उत्कृष्ट आहे. त्याच्याशिवाय आपण कुठलंच ध्यान आपलं लागू शकणार नाही. कुठलं तरी एखादं सुंदर रूप आपल्याला समोर पाहिलं तर आपलं ध्यान लागायला आपल्याला छान मदत होते. म्हणूनच आपल्याला रामरायाचं रूप वर्णन करून मनात आणून त्याचं ध्यान करायचे आणि आपल्याला रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे. तं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां
महापातकनाशनम. तर हे रामरायाचं चरित्र जे आहे तर अनंत विस्ताराचं आहे. रामातच एवढी म्हणजे शांतता आहे, एवढं सामर्थ्य आहे, तर खूप काही ह्या राम स्तोत्रातून आपल्याला समजणार आहे. तर प्रत्येक अक्षर हे जे आहे रामरक्षा स्तोत्रातलं, तर हे प्रत्येक अक्षर हे मानवाच्या उद्धारासाठी आहे आणि आपले पापकर्माच्या विनाशासाठी आहे. ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूणधनुर्बाणं पाणिन्नक्तञ्चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुम् आविर्भूतमजं विभुं रामरक्षा पठेत् प्राज्ञः पापग्नि सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः. तर रामरायाच्या सौंदर्याचं वर्णन आपण सुरुवातीच्या मंत्रांमध्ये पाहिलेलं आहे. तर की त्याचं वर्णच अशा निळ्या कमळासारखं आहे. त्याचे डोळे निळे निळे कमळाप्रमाणेच आहे. त्याच्या हातात वेगवेगळे शस्त्र आहेत की जे शत्रूंचा नाश करणारे आहेत. आणि तो आपण नेहमी विराजमान असं बघतो रामरायाला की त्याच्या वामांकारूढ सीता, म्हणजे त्याच्या डाव्या बाजूला सीता आहे आणि उजव्या बाजूला लक्ष्मण आहे. तर अशा ह्या रामाचं आपण सुंदर वर्णन डोळ्यासमोर केलं तर आपल्याला त्याच्यातून रामरायाची सुंदर प्रतिकृती दिसणार आहे. आणि आपण त्यांना आता आपलं जे रक्षण मागायचं आहे तर ते आपण आता ह्या पुढच्या स्तोत्रातून पुढच्या श्लोकातून मागणार आहोत. शिरोमे राघव पाथू. तर शिरोमे राघव पाथू म्हणजे काय, तर माझ्या डोक्याचं रक्षण हे रामराया तू कर. तरी पण आपण इथं बघतो की शिरोमे राघव पाथू, राघव हा शब्द वापरला आहे. तर राघव हा शब्द का वापरला, तर जे रघुकुळ होतं रामाचं, तर त्या रघुकुळामध्ये जे उच्च कोटीचं काम कुणी केलं असेल तर ह्या रामाने केलेलं आहे. रामाच्या आज 5 पिढ्या आपण बघतो की ज्या 5 पिढ्यांपासून हे भगवंताचं काम, सात्विकतेचं काम, आध्यात्मिकतेचं काम चालू होतं. पण त्याला उच्च कोटीला पोहोचणारे कोण होते, तर राम होते. म्हणून त्यांना राघवाचं कुळ अतिशय श्रेष्ठ करणारे, उच्च ठिकाणी पोहोचवणारे असं गणलं जातं. म्हणून हे राघवा, माझ्या शरीराचं पण जे शिर आहे ते पण उच्च स्थानी आहे, तर ह्या शिराचं तू रक्षण कर. तर शिराचं रक्षण म्हणजे काय, तर शारीरिकरित्या तर माझं रक्षण करच तू, पण माझं जे हे डोकं आहे ह्या डोक्यामध्ये माझ्या सकारात्मक विचार दे. माझ्या डोक्यात कुठल्याही वाईट गोष्टी माझ्या येऊ नयेत, ही बुद्धी तू मला दे, असं आपण ह्या श्लोकातून, ह्या मंत्रातून रामरायाला मागायचे. शिरोमे राघव पातू भालन दशरथात्मजः. तर भालन दशरथात्मजः, भाल म्हणजे काय, कपाळ. माझं कपाळाचं रक्षण हे दशरथ आत्मजा म्हणजे दशरथाच्या पुत्रा रामा तू कर. तर दशरथ आत्मज का वापरला इथे शब्द, तर राम पण वापरू शकले असते ना बुधकौशिक, पण त्यांनी अतिशय बुद्धिपूर्वकतेने प्रत्येक शब्द प्रत्येक नात्याला अनुसरून दिलेला आहे. तर आपण पाहतो की डोक्याचं रक्षण करतानाच त्यांनी कुळाचा उद्धार केलेला आहे. आणि कपाळाचं रक्षण करण्यासाठी दशरथाचं म्हणजे त्यांच्या रामरायाच्या वडिलांचा उल्लेख केलेला आहे. तर वडिलांचा उल्लेख का केलेला आहे इथे, तर आज आपण पाहतो की हे माझं कपाळ म्हणजे नशीब, तर हे नशीब हे माझे आईवडील लिहितात. माझे आईवडील जे माझ्याकडून माझं भवितव्य बघतील, जे माझं भविष्य बघतील ते बरोबर घडवतात. म्हणून हे दशरथ आत्मजा, माझ्या कपाळाचं रक्षण तू कर आणि ह्या डोक्यामध्ये, माझ्या कपाळामध्ये पण चांगले विचार तुझ्याकडून माझ्यामध्ये येऊ दे. पुढचा मंत्र कौसल्येयो दृशो पातू. तर कौसल्ये दृशो पातू म्हणजे हे कौशल्येच्या पुत्रा माझ्या डोळ्यांचं रक्षण कर. तर इथे कौशल्याचा उल्लेख का केला असेल, तर कौशल्या ही रामरायाची माता आहे. तर आपण आज म्हणजे नेहमीच बघतो की माता ही डोळ्यातूनच काय ते बघत असते मुलांना. प्रत्येक गोष्ट ही ती स्वतःहून सांगत नसते, डोळ्यातून आईचं जे बोलणं असतं, जे मनात असतं आईच्या, तर ते हे कधीही डोळ्यातून दिसत असतं.
तर तिला समजा कौतुक जरी करायचं असेल तर ती असं खूप हुरळून जाऊन मुलांचं कौतुक करत नाही, तर तिचे डोळे काही सांगतात. तिला जर राग जरी आला असेल मुलांचा तर तिच्या डोळ्यातून तो राग कळत असतो. तर अशी ही दृष्टी जी आहे, जी रामरायावर पडली आहे, तर हे रामराया माझ्या दृष्टीचं तू रक्षण कर आणि माझ्या दृष्टीमध्ये अशी शक्ती दे की मी जगातलं सगळं काही चांगलंच माझ्या डोळ्यातून पाहिल, कधीही मी काही वाईट पाहणार नाही आणि माझ्या भोवती नकारात्मकता मी कधीही आणणार नाहीये. तर कौसल्येय दृशो पातू विश्वामित्र प्रियश्रुती. तर म्हणजे आपण कौसल्येच्या पुत्रा माझ्या डोळ्याचं रक्षण कर असं म्हटलो, तर विश्वामित्र प्रियश्रुती. तर विश्वामित्र प्रियश्रुती, श्रुती म्हणजे कान, समजा माझ्या कानांचं रक्षण विश्वामित्र प्रिय रामराया तू कर. तर इथं विश्वामित्राचा उल्लेख का केला असेल, तर हे सुद्धा आपल्याला बुधकौशिक ऋषींनी अतिशय सुंदर पद्धतीनं सांगितलेलं आहे. तर विश्वामित्र हे रामरायाचे गुरु होते आणि विश्वामित्र हे अशा पद्धतीने शिकवत होते की त्यांनी कधीही पुस्तकात बघून त्यांना शिकवलेलं नाही आहे. तर जे विश्वामित्र सांगत होते ते राम कानाने ग्रहण करत होते, श्रवण करत होते आणि जशास तसं त्यांनी आपल्या जीवनामध्ये उतरवलेलं आहे. म्हणूनच असं सांगितलंय की विश्वामित्र प्रियश्रुती. जसं विश्वामित्रांनी रामरायाला शिकवण देऊन त्यांच्या जीवनाचा उद्धार केला, तसं भगवंता तुम्ही सुद्धा माझ्या कानांचं रक्षण करा. माझ्या कानात शारीरिकरित्या तर कुठले आजार मला होऊ देऊ नका, पण मानसिकरित्या सुद्धा माझे कान चांगले राहतील, सदैव चांगले ऐकतील आणि चांगलंच ग्रहण करतील, ही शक्ती भगवंता मला तुम्ही ह्या कानांमधून द्या. विश्वामित्र प्रियश्रुती. तर कुठलीही अशुभ गोष्ट मी न ऐकता शुभ गोष्टी मी सतत ऐकाव्यात अशी बुद्धी मला तू भगवंता दे. तर पुढचा मंत्र आहे घ्राणम पातू मखत्राता मुखम सौमित्री वत्सलह. तर घ्राणम पातू मखत्राता, घ्राणम म्हणजे काय, तर नाक. तर माझ्या नाकाचं भगवंता तुम्ही रक्षण करा. तर नाकाचं रक्षण करा म्हणजे काय, आणि मखत्राता ह्याचा संबंध काय लावला असेल आपल्या ऋषींनी, तर मखत्राता म्हणजे मख म्हणजे यज्ञ. तर यज्ञाचा संबंध हा नाकाशी लावलेला आहे. तर जेव्हा यज्ञ पेटतो, आपण पाहतो की आपल्या पुरातन काळात खूप यज्ञ होत होते. तर ह्या यज्ञामध्ये वेगवेगळ्या समिधांचं आहुती दिल्या जात होत्या. तर ह्या समिधा ह्या नैसर्गिकरित्या बनवल्या जात होत्या. तर ह्या समिधांमधून सुगंधित असा वायू बाहेर पडत होता आणि त्याच्यामुळे ह्या आपल्या श्वसनांचे आजार राहत नव्हते, नकारात्मकता जात होती. पूर्णपणे आपल्या श्वासामधून म्हणजे श्वासातून चांगलाच म्हणजे सुगंधित वास आपल्या शरीरामध्ये जात होता आणि त्याच्यामुळे आपल्या नाकाचं रक्षण होत होतं. आजही आपण पाहतो की यज्ञ हे फक्त धार्मिकदृष्ट्या न पाहता त्याच्यामध्ये आपल्या वैज्ञानिक सुद्धा दृष्टिकोन दिलेला आहे, पण आपण त्याला फक्त धार्मिक रूप देऊनच बघतो आणि त्याचा विचार जास्त सहसा करत नाही. तर हे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा यज्ञ होणं खूप गरजेचं आहे, हेच आपल्याला याच्यातून सांगितलेलं आहे. म्हणून हे रामराया माझ्या नाकाचं रक्षण कर, माझ्या श्वसनाचं रक्षण कर, माझ्या शरीरात कुठलेही वाईट नकारात्मक वायू जाऊ न देता माझ्या नाकाचं रक्षण कर. तर आपण बघतो की राम आणि लक्ष्मण हे सतत सोबत होते. आज आपल्याला माहिती आहे कथांमधून की फक्त रामालाच वनवास झाला होता, पण त्यांच्यासोबत सीता तर गेलीच होती त्यांची अर्धांगिनी म्हणून, पण रामरायाच्या सोबत लक्ष्मण सुद्धा गेला होता. लक्ष्मण हा त्यांचा सावत्र भाऊ होता, पण त्यांनी स्वतःला सतत दास म्हणूनच मनाची तयारी केली होती आणि ते लक्ष्मण सुद्धा रामाच्या सोबत गेले होते. आणि लक्ष्मण हा सुमित्रेचा मुलगा आहे. तर लक्ष्मण एवढा चांगल्या विचारांचा होता कारण सुमित्राच एवढी चांगली होती. तर रामाने प्रत्येक नातं जपलेलं आहे. प्रत्येक नात्याचा आणि अवयवाचा संबंध आपल्याला ह्या रामरक्षा स्तोत्रातून बुधकौशिक ऋषींनी सांगितलेला आहे की सुमित्रा माता एवढी चांगली होती की तिच्यासारखी म्हणजे तिच्यावर एवढी माया केली रामरायांनी, तर तशी माया आमच्यावर राहू दे आणि माझ्या मुखाचं रक्षण कर भगवंता आणि माझ्या मुखातून सतत चांगले विचार बाहेर पडू दे, कुठलेही वाईट विचार मी माझ्या मुखातून बाहेर जाऊ देणार नाही. हा विचार मला याच्यातून काय करायचा आहे तर घ्यायचा आहे. तर आपण बघतो की आता असेच अवयवांचं आपल्याला वर्णन पाहायचंय की त्यांच्या गुणांचं आपल्या अवयवांवर कसा परिणाम करून घ्यायचा हे आपल्याला रामरक्षा स्तोत्रातून समजणार आहे. तर आपल्याला असं वाटतं की आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये की आपण कधी म्हणणार, कसं म्हणणार, केव्हा म्हणणार, आपण खूप धावपळी जगतोय आजकाल. आजकालच्या म्हणजे पिढीचं तर खूप हे झालंय. आपल्याला असं वाटतं की चला मोबाईलवर लावून देऊया आणि रामरक्षा ऐकत ऐकत आपलं काम करूया.
पण आपलं कामात जास्त लक्ष असतं आणि तिकडे लक्ष कमी असतं, त्याच्यामुळं म्हणावा असा परिणाम होत नाही. मग आपल्याला असंही वाटतं की आपण तर रोज ऐकतो रामरक्षा स्तोत्र, माझ्या जीवनावर तर काहीच परिणाम होत नाही. पण जेव्हा आपण ती मुखोद्गत करू किंवा सतत म्हणू तेव्हा त्याचा परिणाम होणार आहे. जसं की आपण पाहतो की समजा आपण आजारी पडलो, औषधं आणलेत आणि जर आपण औषधांकडे बघतच राहिलो तर आपल्याला फरक पडणार आहे का? मला समजा आज आपण बघतो की मला वजन कमी करायचे, तर फक्त म्हणून वजन कमी होणार आहे का? तर नाही, मला ते कृतीत आणावं लागणार आहे, तरच त्याचा रिझल्ट असणार आहे. तसंच मला जर मी रामरक्षा स्तोत्र रोज म्हणत गेले तरच माझ्या जीवनावर त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे आणि त्याच्यामुळेच माझं जीवन चांगलं होणार आहे, सुखकर होणार आहे आणि शांत होणार आहे. तर आपण रामरक्षा स्तोत्राचा पुढील भाग बघणारच आहोत. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.